आता ग्लासरूट बघायलाच मिळतं आहे. पण या परिस्थितीमध्ये आईस, इन्कम टॅक्स, CBI, EDचा वापर, गैरवापर हा गेले अनेक वर्ष आपण बघतोय. आणि मी स्वतः, बाकीच्यांचं मी कशाला बघू, मी स्वतः जे अनुभवलं आहे ना, त्याच्यामुळे ज्या परिस्थितीतून आम्ही गेलो आहे ते महाराष्ट्र मॉडेल जे शिवसेनेचं केलं, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केलं, ते आज तृणमूलमध्ये होताना दिसतंय का अशी भीती आणि चर्चा दबक्या आवाजात आमच्या कानावर येते. मी म्हणजे वर्तमानपत्र असेल किंवा चॅनल्स असतील किंवा अशा काही की तृणमूल काँग्रेसबद्दल समज, गैरसमज, अफवा या पसरवल्या जात आहेत. हे दुर्दैव. ताई, गेल्या अनेक वर्षांनी छत्रपती भुजबळ सरकारने होते, पण त्यांना आता राज्यसभा न दिल्याने प्रचंड नाराज अशी चर्चा आहे. तुमच्याकडे काय माहिती? नाही, हे बघा, दुसऱ्याच्या घरात मी कशाला बघू, पण आदरणीय भुजबळ साहेबांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर, प्रेम हे नेहमीच राहील. शून्यातून खूप मोठं विश्व त्यांनी उभं केलं आणि आदरणीय पवारसाहेबांबरोबर अनेक वर्ष सुखदुःखात ते राहिलेले आहेत. ह्याची जाणीव मला आयुष्यभर त्यांच्या ऋणात मी राहील. अर्थातच तुम्हाला जर वाटत असतं ते दुखावले असतील तर ह्याची मला खरंच काय माहिती नाही. पण ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केलेत, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर का? जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे. आणि अर्थातच भारताला एक मोठा नेता जो खरं मिळू शकला असता. पार्लमेंटमध्ये त्यांची उत्तम भाषा करायची पद्धत, त्यांची भाषणं, त्यांचे विचार, पण ते अर्थातच दिल्लीमध्ये आले असते तर देशामध्ये एक मोठं नेतृत्व उभं राहिलं असतं. अर्थातच शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला काय त्यांच्या घरात काय चाललं आहे ह्याच्यात बघण्यात कुठलाही रस नाही. पण आदरणीय भुजबळ साहेबांबद्दल प्रेम आणि आस्था असल्यामुळे ते दिल्लीला आले असते तर मनापासून आनंद झाला असता, कारण का त्यांच्या भाषणांमधून आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असतं. एवढाच त्याचा माझा स्वतःचा स्वार्थ की मला त्याच्यातून काहीतरी त्या पद्धतीने ते अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडतात त्याच्यात शिकायला मिळालं असतं काहीतरी. फक्त मला नाही, नवीन अनेक खासदारांना. राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती अजितदादांच्या पक्षाकडे दिली गेली आहे. 2 वर्षांची पोटनिवडणूक आहे आणि त्यासाठी ती उमेदवारी दिली गेली. चर्चा वेगवेगळ्या नावांच्या होत्या. अशी एक चर्चा आहे की एका ऑडिओ क्लिपमुळे एका खासदारांना एका व्यक्तीला राज्यसभेचं तिकीट मिळणार होतं, त्या ऑडिओ क्लिपमुळे त्यांचं तिकीट दिलं, अशी पण एक चर्चा आहे. आता ऑडिओ क्लिप वगैरे मला काय माहिती नाही बाबा, कारण तुम्ही काय बोलता हाच विषय मला माहिती नाही. त्याच्यामुळे कोणाची क्लिप, काय क्लिप, हे काय होती असं सांगितलं जातं. दादांबद्दल किंवा पवार कुटुंबाबद्दल काही वेगवेगळे शब्द त्यामध्ये वापरले गेले होते. त्यावरून काही पक्षाचे सध्या असलेल्या पक्षाचे नेते नाराज आहेत असं बोललं जात होतं. ती क्लिप एका व्यक्तीने ती तिथपर्यंत पोहोचली होती म्हणून राज्यसभेची होती अशी चर्चा. हे बघा, क्लिप आहे का नाही मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी ऐकलेली माहिती नाही. आता समाज माध्यमात काही चर्चा असेल आणि तुमच्याकडे ती काही क्लिप असेल तर ती आम्हाला ऐकवावी, मग आम्ही तुम्हाला खरं काय सांगू. आता IQ बातम्यांवर कसं माणसाने बोलायचं आणि कोणाचं तिकीट का कापलं, कुठली क्लिप, त्याची खरंच मला माहिती नाही. पण इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पहिलेच मॅम पोस्टर्स लागले आहेत राजधानी दिल्लीत, जिथे खास करून शरद पवार यांचा फोटो पण लावला गेलाय आणि तो जे एक त्यांचा संवाद होता सांगितलेलं राहुल गांधीमध्ये कन्सिस्टन्सी नाहीये, तो एक लिहिलं गेलं आणि हे सांगण्यात आलंय की इंडिया आघाडीमध्येच एकता नाहीये, तर हे एकत्र येऊन काय लागणार. बघा, अर्थातच आमच्या विरोधकांनीच ते लावले असतील ना. आणि जर खरंच आपण कुणाबद्दल बोलतो, जेव्हा एखादं नाणं मार्केटमध्ये चालतं त्याच्यावर टीका कुणावर करतो, त्याचं काहीतरी मार्केटमध्ये चालतंच ना. एकीकडे आमचे विरोधक म्हणतात आमचं काही राहिलंच नाही आणि दुसरीकडे स्वतःचे पैसे खर्च करून आमच्या विरोधात पोस्टर लावतात. ह्याच्यातच आमचं यश दिसतं. याला एक आणखी एक जोडून प्रश्न असा आहे की कॉक्रोच जनता पार्टीचं नुकतंच आंदोलन झालं दिल्लीमध्ये, कुठेतरी विरोधकांना यातून एक नुकसानही होईल असं वाटतं का? कारण त्या आंदोलनाचा मुख्य मुद्दा वेगळा होता, ते भरकटलं गेलं. तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे कसं पाहता आणि इंडिया आघाडीत चर्चा होईल त्या? 2 गोष्टी आहेत, ह्याचे 2 पैलू आहेत. एक तर कॉक्रोच जनता पार्टी, याचं मी अर्थातच स्वागत करीन, कारण का एका सशक्त लोकतंत्रामध्ये
कोणी पक्ष काढायचा, विरोधात जायचं, सत्तेचा प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न. त्याच्यामुळे लोकशाहीसाठी एखादा नवीन पक्ष होता तर त्याच्यात गैर काय, तो अधिकार आहे त्यांचा. आणि अशा गोष्टींना आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि नवीन पिढीला प्रोत्साहित केलं पाहिजे. आणि दुसरीकडे की आमचा तो आमच्याबरोबरचे त्यांच्याबरोबर हा विषय नाही, पण त्याच्यातून एक गोष्ट नक्की निष्पन्न झाली की आर्थिक अस्वस्थता, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ह्या 3 गोष्टीची खतखत या शेवटच्या माणसापर्यंत समाजात काश्मीर टू कन्याकुमारी आहे का, तर आहे. हे कॉक्रोच जनता पार्टीनी दाखवून दिलं. त्याला कुठल्याही सर्वेची गरज राहिलेली नाही. मला विचाराल तर याची चिंता सत्ताधाऱ्यांनी केली पाहिजे. याचं कारण जी गोष्ट आम्ही वारंवार बोलत आलेलो आहोत ती या कॉक्रोच जनता पार्टीचे जे मेंबरशिप आहे, त्यांची जी भाषणं आहेत, त्याच्यात नवीन पिढीने मांडलेले जे मुद्दे आहेत ते त्याच्यात दिसून येतात. काही शिवसेना इंडिया आघाडीमध्ये आहे, एवढा मोठा विषय आहे, मात्र त्यांचे एकही प्रतिनिधी दिल्लीमध्ये आलेले नाही आहे. इतकी सिरियसली इंडिया आघाडीला घेत नाही की जनतेच्या प्रश्नांना घेत नाही. माननीय उद्धवजी हे झूमनी जॉईन करणार आहेत. काल माझं राऊत साहेबांशी सविस्तर बोलणंही या विषयाबद्दल झालं. राऊत साहेबांना आज त्यांचे काही कौटुंबिक कार्यक्रम असल्यामुळे आजची तारीख त्यांना येऊ शकले असते. अरविंद सावंत येऊ शकले असते. एरवी ते मुख्यमंत्री असताना त्यांना ऑनलाईन मुख्यमंत्री म्हटलं गेलं. आताही जेव्हा इंडिया आघाडीचे म्हणजे मुलं विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत, जंतर मंतरवरती आंदोलन करत आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे एकही नेता दिल्लीमध्ये नाही, आदित्य ठाकरे येऊ शकले नसते. नाही, आता त्यांच्या पक्षातून कोण येणार, मला हे कोण आलं का नाही आलं ह्याचं माहिती नाही. पण एक तुम्हाला जबाबदारीने सांगते की मी स्वतः काल राऊत साहेबांशी बोललेले आहे आणि शिवसेनेचे माननीय उद्धवजी हे ऑनलाईन त्या मीटिंगला ते सहभागी होणार आहेत. आणि सातत्याने काँग्रेसशी आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा दिल्लीला येतात तेव्हा ठाकरे कुटुंब तर भेटतंच, पण संजय राऊत साहेबांचं आणि राहुल गांधींची हे एक विश्वासाची आणि प्रेमाची मोठी केमिस्ट्री आहे. त्याच्यामुळे फक्त इंडिया अलायन्सच्या मीटिंगला असते त्यांची भेट होत नाही. एरवी पण आठवड्यात 10 दिवसात फोन कॉल किंवा भेटीगाठी या त्यांच्या होतच असतात. मधल्या काळामध्ये त्यांच्या मुख्यमंत्र्यांशी जे काही चर्चा झाल्या, खासदार कुठल्याच्या बातम्या येत असतात, त्यातून एका पेपरला आलेली बातमी, त्यामुळे कुठेतरी इंडिया आघाडीपासून एक हात दूर एक हात जवळ आणि भाजपपासून एक हात दूर एक हात जवळ अशी काही स्ट्रॅटेजी दिसते. नाही, स्ट्रॅटेजी कसली हो? आज देश एवढ्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे, कसली स्ट्रॅटेजी? देश वाचलाच तर आपण सगळे वाचू ना. त्याच्यामुळे ही काही स्ट्रॅटेजीची वेळ नाही. आणि शिवसेना सातत्याने, काल तुम्ही दानवे साहेबांना पाहिलं असेल तुमच्याच चॅनलवर, काल ते रस्त्यावर उतरून संभाजीनगरला आंदोलन करत होते. राऊत साहेब तर रोजच तुमच्याशी देशाची आणि आज जे काय हानी होते देशाची आर्थिक, त्याच्यावर रोज अतिशय अभ्यासपूर्ण बोलत असतात. त्याच्यामुळे शिवसेने ऑनलाईन जॉईन होते त्याच्यात फार विचार न करता. आणि तुम्हाला असा का नाही विचार करत, कदाचित त्यांनी मोदीजींची सूचना ऐकली असेल की कटोती करा, सगळे उगाच विमानं घेऊन फिरू नका, आम्ही तर सगळे कमर्शियलनी सत्तेत असू दे विरोधात येतो. पण साधारणपणे तुम्ही बघा, आजही माननीय मोदीजी म्हणाले सगळे कमर्शियल द्या. महाराष्ट्रातले सगळे जे कोणी आहेत त्यांनी महाराष्ट्रात हेलिकॉप्टर विमान तर सोडा, त्यांच्या एवढ्या मोठ्या गाड्यांचे ताफे तरी कमी केले आहेत का? म्हणजे माननीय मोदीजी त्यांचे प्रधानमंत्री नाहीत, देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यांनी सांगितलं काटकसर करा. पण दुर्दैव आहे, महाराष्ट्रात कुठेही ना चार्टर बंद झालेत, ना हेलिकॉप्टर बंद झालेत, ना ताफे कमी झाले. Let's finish मराठी. एक प्रश्न वेगळा प्रश्न आहे. Let me finish मराठी. बच्चू कडू जे आताच एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये गेलेले आहेत, त्यांनी एक दावा केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2019 साली उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झालेला होता आणि आगामी काळामध्ये शिवसेनेसोबत म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत तसा दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांचा विधान बघायला. नाही, मी बच्चू भाऊचं मनापासून आभार मानते की जी गोष्ट उद्धवजींबरोबर झाली त्यांनी अति निर्मल मनाने सत्य आहे हे पुन्हा एकदा देशाला राज्याला सांगितलं. याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि पुढे काय होईल हे मला सांगता येत नाही, पण दगाफटका अनेक लोकांना झाला ह्याची म्हणजे मी माझ्या डोळ्यासमोर या झालेल्या घटना आहेत. त्याच्यामुळे मला बच्चू भाऊ जे बोलत आहेत ते आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, अनुभवलं आहे. त्यांनी सांगितलं की इम्रानची मुलं केंद्रात जातात, परंतु मला न्याय मिळालेला नाही आहे अजून पण, आणि विस्तार होताना माझ्या नावाचा विचार होईल आणि कबड्डीतले खेळाडू आहेत बुद्धिबळातले नाही त्यामुळे मागे असे नाराजी व्यक्त केली. असं म्हणाले भुजबळ सर.
मी मगाशीच म्हणले तसं की भुजबळ साहेब हे महाराष्ट्रातले थोर नेते आहेत. कष्टातून शून्यातून त्यांनी विश्व उभं केलं आहे. आम्हालाही आनंद झाला असता जर भुजबळ साहेब दिल्लीला आले असते. त्यांची भाषणं, त्यांनी केलेलं इतक्या वर्षाचं योगदान आणि त्याच्यातून आमच्यासारख्या पिढीला आणि आमच्या नंतरची पण जी युवा पिढी पार्लमेंटमध्ये येते त्यांनाही मार्गदर्शन झालं असतं. आणि त्याचबरोबर ही भूमिका नाही पण एक देशाला, राज्याला आणि पार्लमेंटला एक मोठ्या नेत्याचा अनुभव त्याच्यातून आपण सगळे मुकलो. हे दुर्दैव आहे. पण आदरणीय भुजबळ साहेबांना दिल्लीला जावं हे अनेक वेळा स्वतः आदरणीय पवार साहेबांनीही त्यांना अनंत वेळा विनंती केली होती की भुजबळ साहेबांनी लोकसभा लढावी का मग राज्यसभेवर जावं. आम्ही सगळे एकत्र असताना आदरणीय पवार साहेबांची अनेक वर्षांची ती इच्छा होती की देशाच्या राजकारणात भुजबळ साहेबांनी यावं. पण त्यांचं दरबारी राजकारण करण्याकडे इशारा आहे कारण ते नेहमी आम्ही कबड्डीची करतो बुद्धिबळात ते नाही म्हणजे जे आता कोण बुद्धिबळ त्यांच्याकडे खेळते आणि कोण कबड्डी हे मला कसं कळणार, कारण का त्यांचा गट वेगळा झालेला आहे आता. त्याच्यामुळे मला माहिती नाही आणि खरं तर दुसऱ्याच्या घरात मी का बघू. पण ताई अगोदर तटकरे नाराज झाले, साहेबांची भेट घेतली, नकुल पटेल नाराज झाले, नंतर छगन भुजबळ नाराज होत आहेत. नक्की काय, कशामुळे नाराज होत आहेत, काय नक्की कारणं वाटतात? बताओ, दूसरे के घर में शौक नहीं का, मुझे शौक ही नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडे कोण नाराज नाही नाराज तर तुमच्याच चॅनलवरनं कळतं की तटकरे साहेब नाराज असं तुम्ही म्हणताय, मी म्हणत नाही आहे. मग भुजबळ साहेबांचं स्टेटमेंट येतं आहे. त्यामुळे नाराजी आहे का असं चॅनल्स किंवा वर्तमानपत्रात वाचतं. तर आमचे वरिष्ठ नेते, मी त्यांच्यावर अनेक वर्ष काम केलं आहे, मार्गदर्शन केलं, असे नाराज असतील तर अर्थातच माणुसकी म्हणून वाईट वाटतं नाही. शेवटी कधी ना कधी एका ताटात जेवलं, एकत्र काम केलं, त्याच्यामुळे ते नाराज असतील तर वाईटच गोष्ट आहे. पण शेवटी माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे, दुसरे काही घर में क्यों झाकू मैं. दादांचे मित्रमंत्री किशोर मासाळ होते, बारामतीचे आहेत, त्यांनी दादांच्या बोलण्यामध्ये त्यांचं वारंवार नाव घ्यायचं. त्यांची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होती. दादांच्या बाबत ते म्हणतात की दादा गेली ते मला फरक पडत नाही, अशा अशी ऑडिओ क्लिप आहे. हे सगळं काय अतिशय दुर्दैवान गलिच्छ आहे ती. आणि आता आत्मक्लेश करा वगैरे असं त्यांचं स्टेटमेंट आलं आहे, अतिशय खालच्या पातळीचं आणि दुर्दैवी आहे आणि अत्यंत वेदना आणि दुःख देणारी ती ऑडिओ टेप.